नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? 10वीचे पेपर झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती 11वीच्या ऍडमिशनची। आपण आधीच्या वर्षी मागच्या वर्षी जे काही ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन होणार होते ते या वर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। यावर्षी 11वीची प्रवेश प्रक्रिया जी काही आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जी काही प्रवेश प्रक्रिया होणार आहे तर त्यासाठी या वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायची आहे। वेबसाईटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिली जाईल। तर जी वेबसाईट आहे 11वीadmission.org.in या वेबसाईट वरती आपल्याला व्हिजिट करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ही जी काही प्रक्रिया आहे ही उद्या दिनांक सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। तर हा जो काही फॉर्म आहे जो ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म तो जवळच्या ऑनलाईन सेंटर मध्ये तुम्ही भरू शकता, किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या सेंटरला देखील भरू शकता। या स्लाइड मध्ये तुम्हाला वेबसाईटची पूर्ण नाव दिलेलं आहे, पूर्ण माहिती दिलेली आहे। दोन पद्धतीच्या वेबसाईट आहे, वेबसाईट एकच आहे, फक्त दोन पद्धतीने त्याला हायपर टेक्स्टिंग करण्यात आली आहे। तर तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर सुरुवातीला तुमचा रहिवासी ठिकाण तुम्हाला निवडायचं आहे। तुम्ही राहत असलेला तालुका तुम्हाला निवडायचा आहे। तुम्ही राहत असलेला तालुका निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला पुढची माहिती दिलेली आहे, तिथे न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती तुम्हाला क्लिक करून न्यू रजिस्ट्रेशन हे काही जे काही बटन आहे तिथं टॅब आहे तिथे तुम्हाला क्लिक करून तुम्हाला पुढची माहिती भरायची आहे। पुढच्या माहितीमध्ये तुमचं संपूर्ण नाव जे तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती आहे, ऑनलाईन पद्धतीचं जे काही मार्कशीट तुम्हाला मिळालं आहे त्याच्यावरती तुम्हाला जे काही तुमचं पूर्ण नाव आहे ते तिथं लिहायचं आहे। त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर, चालू असलेला रजिस्टर मोबाईल नंबर तो तुम्हाला लागेल, आणि त्यानंतर ईमेल आयडी, या तीन गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर आपण बघूया 10वीचा सीट नंबर, तुमचा जो काही सीट नंबर आहे 10वीचा जो काही सीट नंबर आहे ते आपल्याला लागणार आहे। पासिंग इयर, ज्यांचं गॅप आहे त्यांच्यासाठी मागचं वर्ष, ज्यांचं करंट इयर आहे त्यांच्यासाठी आत्ताचं वर्ष, आणि बोर्ड, बऱ्याच जणांचं जे काही जवळच्या एरियामध्ये राहतात, पुणे बोर्ड आहे, मुंबई बोर्ड आहे, अशा पद्धतीचे बोर्ड तुम्हाला असणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन साठी एक पासवर्ड आहे, पासवर्ड कॉमन पासवर्ड लक्षात तुम्ही ठेवण्यासाठी तुमचं नाव @ आणि आताचं करंट इयर या पद्धतीने तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवू शकता। हा सगळ्यात सोपा पासवर्ड तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आपण फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर मिळणार आहे, तो ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे, तो पुढच्या प्रोसेस साठी खूप महत्त्वाचा आहे। जो काही ऍप्लिकेशन नंबर त्या व्हिडिओमध्ये ज्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळणार आहे तो आपल्याला खूप महत्त्वाचा आहे। तो ऍप्लिकेशन नंबर तुमच्या जवळ जपून ठेवा, त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा त्याची प्रिंट आउट घेऊन ठेवा। त्यानंतर तुम्हाला जो काही डॅशबोर्ड आहे ज्या वेबसाईटचा, जी वेबसाईटची लिंक मी तुम्हाला देणार आहे, त्याचा जो काही डॅशबोर्ड आहे त्याच्यावरती लॉग इन, तुमचा युजर नेम आणि पासवर्डने लॉग इन करायचं आहे। त्याच्यानंतर पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर तुमचा पत्ता, पालकांचा मोबाईल नंबर, त्यांचा व्यवसाय याबाबतची बेसिक माहिती तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आहे तुमची कॅटेगरी, जी काही तुमची कास्ट आहे, कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची आहे। कॅटेगरी सिलेक्ट करताना विचार करून सिलेक्ट करा। तुमच्याकडे जर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही ती कॅटेगरी तिथे निवडा। त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्या डॉक्युमेंट अपलोड मध्ये तुम्हाला 10वीचं जे काही ऑनलाईनचं मार्कशीट आहे ते आपल्याला लागणार आहे। त्यानंतर रहिवासी पुरावा, याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगून ठेवतो। पहिली गोष्ट आहे तुमचं आधार कार्ड, दुसरी गोष्ट आहे तुमचा रहिवासी पुरावामध्ये लाईट बिल, त्यानंतर तिसरी गोष्ट आहे तुमचं
रेशन कार्ड. चौथी गोष्ट आहे आई किंवा वडील यांचं मतदान कार्ड. हे रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही अपलोड करू शकता. मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की तुम्हाला जातीचा जो काही पुरावा तुम्ही तिथं मेन्शन केलेला आहे तो आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, जातीचा जो काही पुरावा आहे तो आपल्याला तिथे अपलोड करायचा आहे. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये किंवा जातीचं प्रमाणपत्र नाहीये अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तुम्ही अप्लाय केल्यानंतर त्याची जी काही पावती आहे ती पावती जरी अपलोड केली तरी चालेल. हे सगळे तुम्ही त्यानंतर तुम्हाला एक पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट हे देखील अपलोड करायचे आहे अशी वेबसाईटला माहिती दिलेली आहे. पण जोपर्यंत तुमचं 10वीचा रिझल्ट ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा टीसी तुम्हाला तुमची शाळा देत नाहीये. त्याच्यामुळं आतापर्यंत त्याची तुर्तास त्याची माहिती आलेली नाहीये. उद्या जर काही अपडेट आली तर पुढच्या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला कळवली जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रजिस्ट्रेशन फी. रजिस्ट्रेशन जी काही फी आहे ती अजून वेबसाईट वरती डिक्लेअर केलेली नाहीये. रजिस्ट्रेशनची जी काही फी आहे ती अजून वेबसाईट वरती डिक्लेअर केलेली नाही. पण जशी सीईटीला 12वी नंतर तुम्ही जी काही सीईटी देता, सीईटीला जी काही फी असेल ती तुमची 800 रुपये, 1000 रुपये किंवा 1200 रुपये या दरम्यान असते. तर याच्यापेक्षा कमी असेल असा एक प्राथमिक अंदाज देता येईल. कारण मागच्या 2 वर्षापूर्वी अशीच ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया सुरू झाली होती. त्यावेळेस कुठलीही ऑनलाईन फी नव्हती. पण आताची जी काही वेबसाईट आहे, जो काही GR आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन फीचा त्यांनी भरायची आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ती ऑनलाईन फी तुम्ही UPI द्वारे किंवा डेबिट कार्ड द्वारे भरू शकता. UPI ला तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरू शकता. डेबिट कार्ड तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील भरू शकता. त्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये आपण बघणार आहे, एकदा तुम्ही फॉर्म 1 भरला की तो लॉक करायचा आहे. लॉक केल्यानंतर तुमचं जे काही रहिवासी पुरावा आहे, रहिवासी ठिकाण ते टाकायचं आहे. जे काही तुमचा रहिवासी तालुका आहे तो टाकायचा आहे आणि तुमच्या आवडीच्या जे काही कॉलेज आहे त्याची लिस्ट तुम्हाला तिथं विचारली जाईल. त्या लिस्ट मध्ये जर तुम्हाला जे कॉलेज हवे असतील त्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला तिथं टिक करायची आहे. सपोज आपण कॉलेज A आहे, कॉलेज B आहे, कॉलेज C आहे असं तुम्हाला चेकबॉक्स असेल त्या चेकबॉक्सला सिलेक्ट करायचं आहे. मला A आणि B पाहिजे, C नकोय, तर मी A आणि B ला टिक करतोय आणि पुढे जातोय. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर काही दिवसांनी तुमची मेरिट लिस्ट युनिव्हर्सिटी मार्फत किंवा कॉलेजच्या वेबसाईट वरती तुम्हाला मिळेल. ती जी काही मेरिट लिस्ट आहे, तुम्हाला जे काही A कॉलेज पाहिजे होतं त्या A कॉलेजला जर तुमचा नंबर लागला तर तुमचं तिथं त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येणार आहे. मेरिट लिस्ट जे काही आहे 3 ते 4 पद्धतीने. पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये जर तुमचं नाव आलं तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही वाट बघू शकता दुसऱ्या मेरिट लिस्टची, नसेल तर तिसरी. अशा पद्धतीने 3 ते 4 मेरिट लिस्ट जे काही गव्हर्नमेंट आहे ते जारी करणार आहे. त्यानंतर तुमचा जो काही प्रवेश आहे तो तुम्हाला तिथं लक्षात येईल की तुमचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्ही तिथे ऍडमिशन कन्फर्म करू शकता, नसेल तर तुम्ही दुसऱ्या मेरिट लिस्टची वाट बघू शकता. जे तुम्हाला ऑप्शन आहे ते तुमच्या पसंतीक्रमानुसार तुम्हाला जे प्राप्त झालेले तर त्याच्यावरती तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही पुन्हा देखील फॉर्म भरू शकता. आता फॉर्मची सुरुवातीची दिनांक उद्याची सोमवारची आहे. तर उद्याची सुरुवात आहे, पण शेवट कधी आहे हे अजून वेबसाईटला डिक्लेअर केलेले नाहीये. या वेबसाईटच्या त्रुटी आपण समजू शकतो. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येत असेल
तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता। हा आमच्या सेंटरचा पत्ता आहे, तुम्ही सेंटरला देखील व्हिजिट करू शकता। ओके, धन्यवाद।